ज्याला 5 राज्यांचे पोलीस शोधत होते, दंडकारण्यामध्ये ज्यानं अनेक दशक रक्तपात घडवला, दहशतीचा तो अधिपती अर्थात भूपती, ज्याने आज आपली शस्त्र मुख्यमंत्र्यांच्या हाती सोपवून या देशाच्या संविधानाच्या समोर शरण आला, त्याची ही कहाणी। तारीख होती 12 फेब्रुवारी 1983। चंबळच्या खोऱ्यातील खूंखार डाकू फुलनदेवीने मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक आत्मसमर्पण केलं होतं। 42 वर्षांनी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली। बुधवारी माओवाद्यांचा थिंक टँक अशी ओळख असलेला मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गडचिरोलीत अशीच ऐतिहासिक शरणागती पत्करली। मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती हा माओवादी नेता किशनजीचा धाकटा भाऊ आहे। तेलंगणातील पेडापल्ली इथला रहिवासी असलेला भूपती 40 वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय आहे। 1970च्या दशकात भूपतीने माओवादी संघटना पीपल्स वॉर ग्रुपमध्ये प्रवेश केलेला। तेव्हापासून अनेक मोठ्या माओवादी हल्ल्यात त्याचा सहभाग उघड झालेला। शस्त्र प्रशिक्षण तसंच माओवादी हल्ल्याचं प्लॅनिंग करण्यात तो माहीर आहे। माओवादी चळवळीत भूपतीची माओवाद्यांचा थिंक टँक अशी ओळख होती। त्यामुळेच देशभरात भूपतीवरती 6 कोटींपेक्षा अधिकचं बक्षीस होतं। भूपतीची पत्नी तारक्काने अलीकडेच गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं। भूपतीच्या नेतृत्वात झालेलं हे ऐतिहासिक आत्मसमर्पण आहे, न भूतो न भविष्यती आहे, ज्यामुळे माओवादी संघटनेचा एक मेंदू किंवा त्यांचा कणा हा जो आहे हा कायमचा आता मोडला गेला आहे। या वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला ज्यावेळी तारक्कांनी अनेक लोकांसोबत या ठिकाणी आत्मसमर्पण केलं, ते आत्मसमर्पण एक अत्यंत महत्त्वाची घटना होती की त्यातनं या पुढच्या सगळ्या आत्मसमर्पणाचं बीजारोपण झालं। सरकारने माओवाद्यांविरोधातील अभियानाला गती दिल्यानंतर जहाल माओवादी भूपतीने हिंसेचा मार्ग सोडला। विकासाच्या प्रवाहात सामील व्हा ही हाक ऐकली आणि शरण येण्यापूर्वी गडचिरोली पोलिसांकडे एक अट ठेवली। भूपतीची ती अट होती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोरच आत्मसमर्पण करण्याची। पोलीस आणि त्यांच्या मध्यस्थ्यांनी भूपतीची अट मान्य केली। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऐनवेळी सोलापूरचा विमान प्रवास टाळून गडचिरोलीत दाखल झाले। भूपतीने त्यांच्या 60 साथीदारांसह देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शस्त्र खाली ठेवली। त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्र्याच्या समोर आम्ही सरेंडर करू। माझ्याशी ज्यावेळेस आमच्या सर्व वरिष्ठांनी चर्चा केली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की त्यांनी जंगलात जरी बोलवलं तरी मी यायला तयार आहे, पण जंगलाच्या ऐवजी त्यालाच इकडे आणून आपल्या फोर्सेसने हे सरेंडर केलेलं आहे आणि म्हणूनच सगळे कार्यक्रम रद्द करून मी तडकाफडकी या ठिकाणी आलो, कारण ही अतिशय महत्त्वाची घटना होती आणि या ठिकाणी आपल्या पोलिसांच्या शब्दाचा ट्रस्टचा देखील हा प्रश्न होता। पोलिसांनी हे सांगितलं होतं की मुख्यमंत्री स्वतः येऊन हा सरेंडर करतील आणि म्हणून मी या ठिकाणी आज आलो। एकेकाळी जंगलात दहशत पसरवणाऱ्या माओवादी भूपतीने सरकार आणि पोलिसांवरती विश्वास दाखवला। भूपतीसारखे शेकडो माओवादी शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात सामील झाले। सरकारनंही त्यांना विकासाच्या माध्यमातून बदलाची हमी दिली आहे। त्यामुळे आज गडचिरोली जिल्हा जवळपास माओवाद मुक्त झालाय। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।